नमस्कार मित्रांनो, मी आता सिंगापूरमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता एक प्रेक्षणीय असा छोटासा कृत्रिम धबधबा त्यांनी तयार केलाय। ही लादी आहे, तिथून पाणी जाते, एका ताटामध्ये खाली पाणी जाते असं आपल्याला चित्र दिसेल। एकदम छान आणि आपल्यासाठी सूर्य उगवलाय बरं का, बराच वेळ ढग होता। आणि तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे एक छोटासा देश प्रगती करतो। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे असलेले जे काही छोटी मोठी गोष्ट आहे, म्हणजे त्यांच्याकडे शेती नाही, त्यांच्याकडे चांगला समृद्ध असा खजाना नाही, म्हणजे आपल्याकडे मॅग्नेशियम बॉक्साईट मिळतं, सोनं मिळतं, चांदी मिळतं, असं काही नाही। शेती नाही स्वतःचा, उद्योगधंदा नाही स्वतःचा, परंतु प्रबळ इच्छाशक्ती की आपला देश पुढे न्यायचा आहे। आणि मग त्यांचे जे पहिले प्राईम मिनिस्टर ली क्युन क्यू त्यांनी जे काही प्रयोग केले, भ्रष्टाचार मुक्तीचे प्रयोग केले आणि नागरिकांना सोबत घेऊन कष्टाची किंमत दाखवली आणि व्हिजनवरती काम केल्यानंतर काय देशाचा विकास होऊ शकतो हे जे त्यांनी दाखवलं, त्याचा परिणाम म्हणजे आज सिंगापूर आपल्याला जे पाहायला मिळते ते अशा प्रकारचं सिंगापूर आहे। 1965ला स्वतंत्र झालेला देश आणि आपल्यापेक्षा 70 पट प्रगती। त्यांचा $1 म्हणजे आपले 70 रुपये आहेत। तुम्हाला हे जे पाणी मी दाखवलं, या पाण्याला जर तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला कसल्याही प्रकारचा कचरा वगैरे काय दिसणार नाही, कसल्याही प्रकारचं प्लास्टिक वगैरे दिसणार नाही। सुंदर स्वच्छ नितळ असे समुद्रकिनारे, जे काही त्यांना मिळाले, म्हणजे काय आमच्याकडे नाही याच्यासाठी हा देश रडत बसला नाही। त्यांनी जे काय मिळतंय त्याचा उत्तमात उत्तम ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्स केला आणि आज तुम्हाला हे सिंगापूर पाहायला मिळते। त्यांनी जमिनीचा, जंगलाचा, झाडाचा, झुडपाचा, पाण्याचा, रस्त्याचा पुरेपूर चांगला उपयोग केला। आपल्याकडे एक कारण सांगतात की आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे म्हणून आम्हाला विकास कामाला अडथळा येतो, असे पुढारी आणि अधिकारी, भ्रष्ट अधिकारी सांगत असतात। पण लक्षात घ्या, आपल्यापेक्षा यांची डेन्सिटी 8 पट जास्त आहे। म्हणजे जिथे भारतामध्ये एका शहरामध्ये एका किलोमीटरमध्ये 100 लोक राहत असतील, तर इथे 800 लोक राहतात। एवढं 8 पट यांची डेन्सिटी असताना सुद्धा यांनी ही प्रगती केलेली आहे। आणि म्हणून आपल्याला, माझं स्वप्न आहे, माझं ध्येय असंच आहे की आपण सुद्धा आपल्या प्रत्येक शहराचं असं सिंगापूर करायला पाहिजे। आणि ते सिंगापूर करण्यासाठी ज्यांचा भविष्याशी संबंध आहे त्या तरुणांनी आपल्यासोबत आलं पाहिजे। या तरुणांना सोबत घेऊन आपण या महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या महानगराचं, शहराचं आपण अशा प्रकारे सिंगापूर करू, त्याचं पर्यटन वाढवू, उद्योजकता वाढवू, तरुणांना ज्या सुविधा पाहिजे त्या सगळ्या सुविधा देऊ। उद्योजकतेतून प्रत्येक देशाला प्रगती करता येते। आपल्यापेक्षा खूप छोटा देश, आपल्यानंतर स्वतंत्र झालेला देश, आणि ज्यांच्याकडे आपल्यासारखी शेती नाही, आपल्यासारखं निसर्ग नाही, आपल्यासारखं मोठं क्षेत्रफळ नाही, आपल्यासारखी मोठी लोकसंख्या नाही, आपल्यासारखी टेक्नॉलॉजी सुद्धा नाही, एवढं सगळं असताना सुद्धा या देशाने जी अफाट प्रगती केलेली आहे, तशाच प्रकारची प्रगती आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या सुद्धा वाट्याला येऊ शकते। चांगले रस्ते, चांगल्या सुविधा आणि एवढं सगळं असून सुद्धा शून्य टॅक्स अजिबात नाही, 100% प्रगती। भ्रष्टाचार अजिबात नाही, 100% प्रगती। आपल्याकडे भरपूर टॅक्स कोण कुठं खर्च करतं हे माहीत नाही। टॅक्सपेरचा गळा कापायचा, टॅक्सपेरच्या पोटातून काढून घ्यायचं सगळं, आणि हे फुकट वाट, ते फुकट वाट, ह्याला वाट, त्याला वाट, हे सगळं चालू आहे। मित्रांनो, काही टॅक्स नाही, 100% प्रगती, 0% भ्रष्टाचार, 100% प्रगती। आपल्याला हे सगळं करायचंय आणि म्हणून आपल्या प्रत्येक शहराचं आपल्याला सिंगापूर करायचे।